मित्रांनो, आपण आता येऊन पोहोचले आहोत लोटस मालाजवळ. लोटस म्हणजे कमळाच्या आकाराचं हे माल बनवण्यात आलेलं आहे. याचं स्ट्रक्चर जसं कमळ असतं त्याच पद्धतीने आहे. तुम्ही जर याला बारकाईने बघणार तर हे कमळाच्या आकाराच्या पद्धतीनेच हे बनवलेलं आहे. ज्या वेळेला युद्ध झालं होतं तर युद्धादरम्यान इकडच्या आजूबाजूचे जेवढे पण स्ट्रक्चर होतं ते तोडण्यात आलं होतं. पण हे लोटस महल हे एक सेफ स्ट्रक्चर म्हणून इथे राहिलं. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नाही, म्हणून आजच्या काळात ही लोटस महल आपल्याला म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते जिवंतपणे आपल्याला बघायला भेटते. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर अजून पण जिवंत आहे. बघू शकता कुठल्याही प्रकारची कुठे तोडफोड केलेली नाही आहे. त्यामुळे हे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीने दिसत आहे. तर आपण आता हा लोटस महल तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहोत. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे हत्तीशाळेजवळ. हत्तीशाळा म्हणजे हे हंपीतील एक हत्तींचं स्टेबल असं इकडचं ठिकाण होतं. तर विजयनगर साम्राज्यातील शाही हत्तींना इथे त्यांना आश्रय दिला जात असे. त्यानंतर 1965मध्ये विजयनगरचा साम्राज्याचा नाश झाल्यामुळे हंपीवरील मुघलांच्या हल्ल्यात फारसे इकडचं जे महल आहे याचं काही एवढं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे आत्ता पण आपल्याला थोडंफार इकडचं जिवंतपणे आपल्याला बघायला भेटते. इकडचं स्ट्रक्चर पण थोडंफार आत्ता ऊन वारा पाऊस यामुळे ते वरती जीत झाले. बाकीचे जे स्ट्रक्चर आहे पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीने आहे. आता आपण हा पुढचा जो स्पॉट आहे तो आपण आता इकडे कव्हर करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू.
जसं विजयनगरच्या युद्धानंतर तिकडे आपण बघितलं की पर्यटन विभागाच्या जवळ काही स्टॅच्यू मूर्ती होते, तिकडच्या अवशेष तिथं ठेवलेलं होतं. तसंच इथे लोटस महालाच्या बाजूला पण एक असं गॅलरी बनवली आहे. म्हणजे हे एक जुनं हेच आहे, जुनंच ठिकाणं पण आहे. पण इथे सगळे जे स्टॅच्यू आहे ते इथे कलेक्ट करून ठेवलेले आहे, त्यांची माहिती पण इथे दिलेली आहे. आणि इथे ना हा बारकोड लावलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही हा बारकोड स्कॅन करणार तर ह्या स्टॅच्यूची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. बोलणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे हम्पीमध्ये जेव्हा पण याल ना तर तुम्हाला या प्रत्येक स्टॅच्यूची इन्फॉर्मेशन हवी असणार ना, तर इथे असलेला जो बारकोड आहे हा बारकोड तुम्ही स्कॅन करा. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन या स्टॅच्यूची इथे तुम्हाला मिळणार. हॅलो, थंडीच्या महिन्यात तुम्ही इकडे व्हिजिट करत असतात. थंडीच्या महिन्यात इकडची शाळेची सहली सगळे या ठिकाणी येत असतात. तर तुम्हाला असे छोटे छोटे किल्ले बघायला भेटणार. हाय करा, हाय आता या स्टोनच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघण्यात येईल की इकडे हा हत्ती आहे. हत्तीबरोबर पण असे काही युद्ध झालेले आहेत. म्हणजे अपोजिट साईडचे जे पण असे कोणी म्हणजे राजा महाराजा किंवा सुलतान वगैरे त्या लोकांचे पण हत्ती आपल्या सैन्यावरती आक्रमण करत होते. तर आक्रमण करताना वगैरे त्याचं स्टॅच्यू आहे. म्हणजे इथे दिलेले आहे स्मारक प्रस्तर विजयनगरच्या ठिकाणातील. हे सगळं ठिकाणच विजयनगर आहे. म्हणजे हा जो इकडचा अंपायर होता तो पूर्ण विजयनगर हम्पी याला पहिली राजधानी त्याला हम्पी म्हणून संबोधलं जात होतं. चित्तराय मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टॅच्यू नाही ना, तो स्टॅच्यू इकडे जमा करण्यात आलेला आहे. जे सगळे मंदिरं जेवढे ब्लँक आहेत म्हणजे जिथे मूर्ती नाही आहे त्या काही मूर्ती इथे कलेक्ट करून ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण की ज्या वेळेला तो राजा आक्रमण करत होता सगळे मूर्ती फोडून होते. मूर्तींना तो नष्ट नाबूद करत होता. म्हणून त्या सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे कलेक्ट करून ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेला कोणीतरी इकडे कलेक्ट करून आणि सांभाळून ठेवले होते. इकडच्या स्थानिक लोकांनी ज्या वेळेला पण ते हम्पीतले काही लोक असतील त्यांनी इकडे जमा करून ठेवलेले आहेत.
केलं स्टार्ट करा. పోతాడు స్వామి లైవ్ పోతాడు దర్యాన్ జజా హాయ్ ఫ్రెండ్ హాయ్ ఫ్రెండ్స్ హాయ్ ఫ్రెండ్ హాయ్ బ్రో హాయ్ బ్రో హాయ్ బ్రో तर आता आपण येऊन पोचलोय वैष्णव मंदिर. हे विष्णूंचं मंदिर या ठिकाणी येऊन पोचलेले आहोत. तर विष्णूंच्या मंदिराजवळ म्हणजे इकडे जो आहे ते पान सुपारी बाजार होता. बोलतात की इकडे पान सुपारी बाजार, इकडे कर्नाटकमध्ये जास्त सुपारी प्रोड्यूस केली जाते. तर त्या सुपारीमुळे म्हणून इकडे सुपारी आणि पानचा बाजार इकडे भरायचा. त्यामुळे हे वैष्णव मंदिर इकडे बांधण्यात आलेलं आहे. 1500 किंवा 16व्या शतकामध्ये ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे. या त्यावेळेला युद्धाच्या दरम्यान या मंदिराची पण जास्त प्रमाणात इकडे तोडफोड करण्यात आलेली आहे. इथे जर नक्षी बघितली तुम्ही तर इथे ते सर्व मंदिरांसारखंच एक मंडपाच्या आकाराचे आहे. आतमध्ये एक गर्भ आहे, गर्भगृह आणि एक अंतराल, ते परिक्रमा आणि एक महामंडप असा या सगळ्या मंदिरांचा शैली इथे सगळे वापरण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. इथे काही मूर्ती पण दिलेल्या आहेत. लक्ष्मीनारायण, योग, नरसिंह, राम, बालकृष्ण, कलिंग, मर्दन, गरुड असे वाहन आणि विष्णू, गणेश, हनुमान आणि अजून काही मूर्त्या आतमध्ये आहेत. तर आपण आतमध्ये गेल्यावरती तिकडे आपण तुम्हाला एक्सप्लोर करू. अशा मूर्त्या आहेत. या अशा मूर्ती आता काही मूर्तीची ओळख पटत नाही, पण त्या काळात जर बघितलं असणार तर त्या काळात एकदम चांगल्या पद्धतीने कोरीव काम केलेलं होतं. आणि सगळ्या मूर्तींची स्ट्रक्चर किंवा त्यांचे जे स्टॅच्यू आहेत ते आपल्याला पूर्णपणे ओळखायला मदत होत होती. पण आत्ता थोडे कसं ऊन, वारा, पाऊस यामुळे त्या दगडांची थोडीफार झीज झालेली आहे. आणि जे त्यांचे चेहऱ्याचे जे स्ट्रक्चर आहेत ते तिकडे आपल्याला आता आजच्या काळात लुप्त होताना दिसत आहे. येस ब्रो. नो ब्रो. आपण ज्या मंदिरांची शैली बघितली मंडपाच्या आकारामध्ये, तसंच या मंदिराची शैली पण मंडपाच्या आकारामध्ये म्हणजे असा जे गर्भाशयाच्या पहिले जे मंडप होतं, म्हणजे इकडे लोक येऊन जास्त प्रार्थना करू शकणार त्यासाठी इथे हा असा मंडप बांधण्यात आलेला आहे. मग त्या मंडपाच्या नंतर आतमध्ये गेल्यानंतर इकडे मंदिरचा गर्भाशय आहे. आपण आता गर्भाशयामध्ये चपल्या बाहेर सोडले.
तर प्रत्येक मंदिरामध्ये इथे काही मधले 300 प्रमाणाचे मंदिर असतील तिथे त्या मंदिरामध्ये मूर्ती ठेवलेली आहे. पण बाकी जेवढे पण तुम्ही इकडे मंदिर म्हणजे जे पण नस्तनाबूत झालेले आहेत किंवा ज्या सुलतानाने तोडफोड केलेली आहे तर त्या मंदिराच्या सगळ्या मूर्ती आहे इथून हलवण्यात आलेल्या आहे. कारण की त्यांनी सगळे जमा करून आणि एका जागेवरती कलेक्ट केल्या होत्या. तर तुम्ही ह्या पण मंदिरात बघू शकता इथे वैष्णवांची मूर्ती नाही आहे. गोल फिरून स्टॅच्यू आहे तर सगळ्यांचा इतिहास आहे. म्हणजे ते त्या काळातील एक इन्फॉर्मेशन दर्शवतात. तर अजून तर मला एवढी खूप म्हणजे डिटेल माहिती नाही आहे. तर तुम्हाला कोणाला जर इथे सगळी डिटेल माहिती असेल तर या स्टॅच्यूबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.